तर नागपुरातही भाज्यांचे दर कडाडलेत। बहुतांश भाज्यांचे दर प्रति किलो 80 ते 100 रुपयांच्या घरात आहेत। नागपुरातल्या भाजी बाजारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या सामान्यांना महागाईची झळ ही सर्व क्षेत्रात सहन करावी लागत आहे आणि भाजीचे दर देखील या काळामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या मी नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसरातील भाजी मार्केटमध्ये आणि इथे जर का आपण हे सकाळी मार्केटमधलं दृश्य बघितलं तर दुकानदारांनी पूर्णतः आपलं दुकान सजवलेलं आहे आणि सर्व भाज्यांच्या विक्रीसाठी ते सज्ज आहे। मात्र थोडी ग्राहकाची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचा फटका एक तर ऊन आहे, दुसरी गोष्ट महागाई हा देखील आहे। भाजीचे दर काय आहे, कोणती भाजी आहे जी सर्वात महाग विकली जात आहे? महाग वगैरे काही नाही आहे, तसं साधारण 80 ते 100 रुपये किलो आहे। त्याच्यामध्ये फक्त पालेभाज्या थोडं कमी जास्त भाव होत राहते। मेथी काय भाव आहे? मेथी 40 रुपये भाव आहे, 1 किलो 40, 140 किंवा 160ला असे विकतो आम्ही। या व्यतिरिक्त पालक, लाल भाजी, इतर भाज्यांचे दर सांगा। ते 80 रुपये किलो, 100 रुपये किलो रेग्युलर भाव आहे हा। त्या ग्राहकाची संख्या कमी आहे, काय महागाई म्हणता येईल की ऊन म्हणता येईल? कारण नाही, उंचा फटका तर ग्राहकांना राहतेच, पण आपल्याला काय महागाई त्याची एवढी काही आहे नाही। भाजीपाल्यामध्ये आवक जावकावर अवलंबून राहते, त्याला पेट्रोलचा काही फरक नाही पडत आणि याचा काही फरक नाही पडत। कांद्याचे दर काय? 25 रुपये किलो। हो, काही कमी होईल असं वाटतं का पुन्हा? आता सध्या होण्याच्या कमी तर नाही पावसाळ्यामध्ये। या आधी किती रुपये किलो विकत होते तुम्ही? पहिले होतं 30 रुपये, पहिल्यावर 30 होता, नंतर मग आता उन्हाळ्यामध्ये कमी झाला आता। बहुतांश भाज्यांचे दर हे 80 रुपये ते 120 रुपये प्रति किलोच्या दरामध्ये आहे आणि त्यामुळे सामान्यांना निश्चितच याचा फटका बसतो। जरी आवक घटली नसली तरी दर मात्र जवळपास 80 ते 100, 120 रुपये प्रति किलोच्या दरात पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।